विद्यार्थ्यांना अतिशय शांततेत रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। विद्यार्थ्यांच्या हातामध्ये तिरंगा पाहायला मिळतोय आणि आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, आम्ही पाऊल मागे टाकणार नाही आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहू, अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। हजारोंच्या संख्येने रांचीमध्ये हे विद्यार्थी जमा झालेले आहेत। विधानसभेवर त्यांनी आपला मोर्चा काढलेला आहे। देवेंद्रनाथ महतो हे रुग्णवाहिकेतून विधानसभेच्या दिशेने रवाना झाले आहेत। इतर विद्यार्थ्यांसोबत ते या मार्चमध्ये विधानसभेत सहभागी होणार आहेत आणि आपण पाहिलं काल म्हणजेच रविवारी राज्यमंत्र्यांची एक विशेष समिती आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीमध्ये तब्बल 5 तास चर्चा झाली होती, पण या चर्चेतून कोणताच तोडगा निघाला नाहीये आणि त्यामुळे हे आंदोलक आज चांगलेच आक्रमक झालेत। आंदोलकांनी विधानसभेला घेराव घालण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार हे विद्यार्थी आता विधानसभेच्या दिशेने कूच करताना पाहायला मिळत आहेत। विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या दिशेने येऊ नये म्हणून रांची जिल्हा प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवलाय। त्याचप्रमाणे विधानसभा परिसरात कलम 163 लागू केल्याची देखील अपडेट समोर येते। सरकार आणि विद्यार्थ्यांमधील मुख्य मुद्दा हा सीजीएल परीक्षेच्या अनुषंगाने असल्याचं समोर येत आहे। या मुद्द्यावर नेमकं त्यांचं घोडं अडलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी सीजीएल परीक्षा रद्द करून या कथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सरकार समोर ठेवली आहे, पण सरकार त्यावर सहमत नाहीये। सरकार या मागणीकडे गांभीर्याने बघताना पाहायला मिळत नाहीये। एका निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशी करण्यात येईल असं सरकारचं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे आर्थिक घोटाळा झाल्याचं समोर आल्यावर ईडी मार्फत चौकशी केली जाईल असं देखील सरकारनं म्हटलेलं आहे। असं आश्वासन सरकारने या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे, पण या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याच्या मागणीवर विद्यार्थी अडून बसलेले आहेत आणि सरकार मात्र या मागणीला गांभीर्यानं घेताना पाहायला मिळत नाही। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला असला तरी आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीप्रमाणे जंतर मंतरवर ज्या पद्धतीने पोलिसांनी आपल्या बळाचा गैरवापर केला होता, लाठ्या काठ्यांनी विद्यार्थ्यांवरती वार केले होते, तरुणींना देखील त्यांनी आपलं लक्ष केलं होतं। अतिशय रागाची भावना त्यावेळेला त्या पोलिसांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होती। दहशतवाद्यांप्रमाणे त्यांनी त्या विद्यार्थ्यांना ट्रीट केलं होतं। तसा प्रकार मात्र आता झारखंडमधील रांचीमध्ये पाहायला मिळत नाहीये। ही खरं तर जमेची बाजू आतापर्यंतची म्हणावी लागेल, मात्र विद्यार्थी तरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। सीबीआय चौकशी करा, आतापर्यंत ज्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांची सीबीआय चौकशी करा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी लावून धरलेली आहे। त्याचा अहवाल आमच्यासमोर सादर करा, दोषींवर कठोरात कठोर कारवाई करा आणि आम्ही वैतागलेलो आहोत या शिक्षण व्यवस्थेमध्ये जो भ्रष्टाचार होतो, जी अनियमितता होते, प्रत्येक वेळेला पेपर फुटी होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना जो काही नाहक त्रास सहन करावा लागतो, विद्यार्थ्यांसोबत पालकांना देखील जो नाहक त्रास सहन करावा लागतो, त्याला आम्ही वैतागलेलो आहोत आणि आता तुम्हाला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। आणि म्हणूनच झारखंडमधील रांचीमध्ये हे जेनझीज एकत्र आलेले आहेत, एकवटलेले आहेत, त्यांचं आंदोलन सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन अतिशय शांततेत सुरू असल्याचं आपण पाहिलं, मात्र काल एक महत्त्वाची बैठक घडली आणि या बैठकीमध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाही आहे आणि आज अखेर या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। आम्ही विधानसभेकडे जाऊ आणि विधानसभेमध्ये आमची मागणी मांडू अशी भूमिका त्यांनी घेतली, मात्र विधानसभेकडे जाताना पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। तर भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक आणि आदिवासी भाषांचा समावेश करण्याची देखील या विद्यार्थ्यांची मागणी आहे। परीक्षा घोटाळ्यांची सीबीआय चौकशी व्हावी अशी देखील मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। अनेक मागण्या या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत, मात्र या मागण्यांबाबत सरकार कितपत सहकार्य करेल किंवा कितपत गांभीर्याने घेईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे। दरम्यान सरकारने आधीच घोषणा केली आहे की आम्ही 98% मागण्या या विद्यार्थ्यांच्या मान्य केलेल्या आहेत, मात्र तरी देखील हे विद्यार्थी ऐकायला तयार नाहीत असं तिथल्या सरकारचं म्हणणं आहे। असं असलं तरी विद्यार्थ्यांनी मात्र सरकारने दिलेलं हे आश्वासन असेल किंवा घोषणा असेल ती फेटाळून लावलेलं आहे। आमच्या 98% मागण्या सरकारने मान्य केलेल्या नाहीत असं स्पष्टपणे या विद्यार्थी प्रतिनिधींनी म्हटलेलं आहे। तर आंदोलकांवर पाण्याचा मारा केला जातोय,
त्यांना अडवण्यासाठी